ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, विश्वास हा अचानक वाढत नसतो, तर विश्वास हा हळूहळू वाढत असतो. विश्वासाची वाढ अगदी संतपणे होत असते आणि जेव्हा हा विश्वास हळूवारपणे वाढत असतो तेव्हा तो हळूहळू डोंगरा एवढा मोठा होत असतो. आणि हा हळूवार वाढणारा विश्वासच माणसाचं तारण करत असते, माणसाला उंच असं पकडून किंवा धरून ठेवत असते. आणि म्हणूनच छोटासा विश्वास देखील व्यक्तीला त्या अंधारातून वाट दाखवू शकतो. छोटासा विश्वास देखील व्यक्तीला मृत्यूच्या जबड्यातून काढून घेऊ शकतो. छोटासा विश्वास देखील व्यक्तीला असंभव गोष्टी संभव करून दाखवू शकतो. मग तो मोहरीच्या दाना एवढ्या असू द्या किंवा वाळूच्या कणा इतका छोटासा असू द्या, परंतु त्या वाळूच्या कणा इतक्या दिसणाऱ्या छोट्याशा विश्वासामध्ये सर्व काही सामावलेलं आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त विश्वासाला फार महत्त्व देत आहे. जर मनुष्यामध्ये, व्यक्तीमध्ये विश्वास असेल तर जगातील कुठलीही गोष्ट अशक्य असू शकणार नाही. महात्मा गांधीला विश्वास होता की एक दिवस आपला भारत देश या इंग्रजाच्या गुलामगिरीतून मुक्त होणार आहे, आणि त्या विश्वासामुळेच त्याचं स्वप्न पूर्ण झालं. नेल्सन मंडेला याच्याकडे विश्वास होता की नक्कीच मी माझ्या लोकांसाठी, या गरीब लोकांसाठी मी खूप प्रयत्न करणार आहे, त्यांना न्याय मिळवून देणार आहे, आणि त्याचं ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो विश्वास होता की मी माझ्या लोकांसाठी, देशासाठी काहीतरी करून दाखवेल, आणि त्यांनी ते करून दाखवलं. विश्वासाने माणसाचे स्वप्न नक्कीच पूर्ण होत असतात. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त एका विश्वासाच्या साहाय्याने एका भूतग्रस्त व्यक्तीला, मुलाला शुद्ध करत आहे, नवीन जीवन देत आहे. जी गोष्ट त्याच्या शिष्याला करता आली नाही ती गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त करत आहे. आणि जेव्हा शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताला सांगतात की आम्हाला ती गोष्ट का करता आली नाही, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे केवळ आणि केवळ तुमच्या जवळ असलेल्या अविश्वासामुळे. आणि प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की तुमच्या जवळ मोहरीच्या दाण्याजवळ जरी एवढा विश्वास असला, मोहरीच्या दाण्याप्रमाणे, तर संपूर्ण पर्वत तुमच्या पायथ्याशी येऊन पडेल. पण जर आपल्याला मोहरीच्या दाण्या इतका जरी विश्वास नसेल तर आपलं दुःख, आपल्या गोष्टी, जीवनामधील गोष्टी हे पर्वत एवढे देखील होऊ शकतात. आणि म्हणूनच या समाजातील काही व्यक्ती विश्वासाच्या साहाय्याने दुःखाचा पर्वत देखील फोडतात. विश्वासाच्या साहाय्याने दुःखाचा महासागर देखील ओलांडून जातात. परंतु समाजात असे देखील लोक आहेत जे केवळ आणि केवळ रडत बसतात आणि आपल्या अल्प विश्वासामुळे ते डोंगर पार पडू शकत नाही, तर डोंगर त्याच्यावरती मात करत असतात. आणि म्हणूनच विश्वास आपल्या जीवनामध्ये असणे गरजेचं आहे. कुठल्याही कामाची सुरुवात करत असताना आपल्याजवळ विश्वास असणे गरजेचं आहे. अभ्यास करत असताना विश्वास असणे गरजेचं आहे. प्रार्थना करत असताना विश्वास असणे गरजेचं आहे. कुठलीही गोष्ट करत असताना जर आपण त्याच्यामध्ये विश्वासाचा एक थेंब टाकला तर नक्कीच आपलं जीवन परिपूर्ण होणार आहे, आपल्या जीवनाला कलाटणी मिळणार आहे. आणि म्हणूनच प्रत्येक गोष्टीमध्ये आपण विश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून विश्वास हा एका रात्रीमध्ये वाढत नसतो, हा सातत्याने प्रयत्न करून वाढत असतो. जीवनामध्ये येणाऱ्या छोट्या मोठ्या अनुभवाद्वारे, छोट्या मोठ्या गोष्टीद्वारे, छोट्या मोठ्या ज्या गोष्टी, दुःख, संकट येतात त्याने विश्वास बळकट होत असतो. आणि ज्यामुळे जितक्यांदा आपण दुःखामध्ये, संकटामध्ये सामना करत असतो तितक्यांदा आपला विश्वासाची पारख किंवा विश्वास हा बळकट होत असतो. परमेश्वराने आपल्या सर्वांचा विश्वास बळकट करावा आणि नेहमी आपला विश्वास वाढवण्यासाठी, आपल्याला प्रयत्न करण्यासाठी सामर्थ्य द्यावं, म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. आमेन.